काय काय दोन चित्र कोणते काढले सांगा मला. हा, घर आणि ग्लास काढलेला आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. मस्त. तुम्हाला मी कसं काढायचं ते शिकवलं की नाही. आता तुम्ही घरी जाऊन काढणार का. बरोबर आहे. घराला काय काय दाखवलं रे. किती खिडक्या आहेत घराला. दोन खिडक्या आहेत. आणि अजून काय दाखवलं बघा. दरवाजा आहे. अजून जर तुम्हाला जर ठरवलं तर तुम्ही कौलांचा कलर वगैरे देऊ शकता किंवा त्याच्यात चौकोन वगैरे टाकू शकता. समजलं. म्हणजे तुम्ही जसं तुम्ही त्याला रंगवायचं तसं रंगवू शकता. मध्ये घराला बघा दरवाजाला काय लावलेलं आहे. लॉक सुद्धा आहे. बरोबर आहे. लॉक आहे. तुम्ही कलरमध्ये कलर करून सुद्धा देऊ शकता. त्याच्यानंतर दुसरं चित्र आहे आपलं कसलं. नाही, घर झालं. दुसरं काय आहे. ग्लास. मला सांगा, इकडे लक्ष द्या. आता जो हा ग्लास आहे, काव्या तू मला सांग, चित्रात दिलेला ग्लास तुला कसा वाटतोय. मस्त ना. म्हणजे त्याच्यात काय आहे की तो रिकामा आहे. पाणी आहे. किती पाणी आहे. अर्धा. बरोबर आहे. अर्धा ग्लास भरलेला आहे आणि अर्धा रिकामा आहे. का तर त्या चित्राच्या आतमध्ये आपण बघा थोडंसं रंगवल्यामुळं ते आपण काय ते दाखवलेलं आहे. पाणी दाखवलेलं आहे. समजलं. तर अशा पद्धतीनं आपण आणखी एक चित्र आणखी काढायचं आहे. आलं लक्षात. काढायला सुरुवात करायची. ओके. कसलं चित्र काढायचं सांगा. हा, बोट काढायची. ओके, बोट काढूया आणि मग आपण ही व्हिडिओ संपूया. ओके. तर बोट तुम्हाला काढता येते का कोणाला. तुला येते नक्की. बघायची का रे आपण हा बोट कसा काढतो ते बघूया. चला घे पेन्सिली. चला समोर इथं काढ. समोरच्या लादीवर काढ. इथं तुझ्या. हां काढ. चला बाकीची बसा त्याला एकट्याला काढू द्या. अरे तिकडं तोंड कर ना. हां असं म्हणजे मला दिसेल. चल आता हा आपल्याला बोट काढून दाखवतोय. बघूया. तर अशा पद्धतीनं तुम्ही छोटे छोटे चित्र जर काढायला शिकलात तर मोठे झाल्यानंतर नक्कीच एक चांगले चित्रकार होऊ शकता. तुम्हाला खरं सांगते, मला अंगणवाडीत लागण्याच्या अगोदर मला एक सुद्धा चित्र काढता येत नव्हतं. चित्र कसं काढतात ते सुद्धा मला माहीत नव्हतं. पण आता तुमच्या संपर्कात आल्यामुळं आणि तुम्हाला चित्रातूनच अक्षरांची ओळख द्यायची असते आणि त्याच्यामुळं थोडंसं चित्र काढायला हळूहळू मी थोडंसं प्रयत्न करते. जेवढं जमते तेवढं काढण्याचा प्रयत्न करते. तर अशा पद्धतीनं आपल्याला होडी काढलेली आहे. बऱ्यापैकी काढलेली आहे. चांगलं जोरात टाळ्या वाजवा. नैतिक जितेंद्र म्हात्रे यांनी होडी काढण्याचा खूप चांगला प्रयत्न. ओके. तर खूप छान. जोरात पुन्हा टाळ्या वाजवा. तुमच्यापैकी कोणाला काय काढता येईल का. काय येईल कोणाला सांगा मला. हां तू नको नैतिक. वेद तुला काय येते. घर नको. आता घर मी काढलंय ना. ॲपल काढता येतो. चला हां चल काढ कसा बघूया. तिकडंच काढ ना. तू तिथंच बस ना. ए राजा तू तिकडंच बस ना. तिथंच काढ. समोर लादीवर काढायचं आहे. समजलं. बघूया कसा काढतोय. हा ॲपलपेक्षा काय दिसतो रे. आंबा. नाही दुसरं कसलं चित्र वाटतंय ते सांगा मला. ॲपल वाटते तो. हा काजू नाही. जरा पानाचं चित्र वाटते थोडंसं. आता नुसतं त्याच्यामध्ये हे टाकलं तर पानाचं चित्र वाटते. तर ॲपल असा नसतो दादा. जरा ॲपल वेगळा असतो. आलं लक्षात. थोडंसं. चल तू काढ कसा. जीवेश काढ. बघू जीवेश कसा काढतो. जीवेश सारखा बसून काढ ना. सारखा बस. जागेवर होता तर तिथंच बस. जिथं होता तिथं बस. हां चला बघूया. जीवेश ॲपल काढतोय. ते जे इतर आहे ते पुस ना जरा व्यवस्थित. पुन्हा ठलक कर जरा. रेश मार त्याच्या व्यवस्थित जिथं काढलं ते. हां ठलक कर जरा.
थांब बाजूला हो. बाकी तू बाजूला होणार आहे. हा काढ तू. ठळक काढ ना जरा. पुन्हा पेन्सिल फिरव ना त्याच्यावर म्हणजे जरा ठळक दिसेल. अरे डोक्यात मध्येच घालतोय. तर बऱ्यापैकी काढलेलं आहे. जोरात टाळ्या वाजवा. थोडंसं म्हणजे तसंच आलं आहे. थोडंसं वेगळं पाहिजे होतं. समजला? आकार थोडासा वेगळा असतो. सफरचंदाचा आकार ॲपल जो आहे त्याचा आकार थोडा वेगळा असतो. आता बघा आपण ही बघा होडी कशी झाली. होडी पण थोडीशी आपण काढूया. आता मी तुम्हाला दाखवते होडी कशी काढायची. ओके. तर आपण काय काढलंय रे. सफरचंद काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. गणपती बाबा तेवढं गणपतीवर नको जाऊ रे. हां